5वी स्कॉलरशिप मार्गदर्शन या अंतर्गत आज भाषा विषयातील वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे यातील वृत्तपत्रातील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न हा घटक आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया वृत्तपत्रातील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न. यातील आपण बातमी वाचन हा भाग आज आपण पाहणार आहोत. बातमी वाचन करताना प्रथम या बातमीखाली दिलेले प्रश्न वाचन करायचे आणि त्यानंतर दिलेली बातमी स्पष्ट आणि मोठ्या आवाजात वाचन करायचे. बातमी वाचन करताना येणारे नवीन शब्द हे पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवायचे. त्यामुळे आपल्याला उत्तरं शोधताना मदत होईल. चला तर सुरू करूया बातमी वाचन. प्रश्न वाचन करत आहे. पहिला प्रश्न, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? 1. सुनील गावस्कर, 2. सचिन तेंडुलकर, 3. महेंद्रसिंग धोनी, 4. राहुल द्रविड. प्रश्न क्रमांक 2, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये? 1. एकाग्रता, 2. कष्ट, 3. निष्ठा, 4. आळस. प्रश्न क्रमांक 3, सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? 1. शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला, 2. विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला, 4. आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला, 4. सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून. आता आपण प्रश्न वाचले आहेत. आता बातमी वाचायला सुरुवात करूया. बातमी वाचायला सुरुवात करूया. क्रिकेटचा देवाच्या जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश. आमच्या वार्ताहराकडून. जळगाव, 6 ऑक्टोबर. एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला. प्रसंग होता येथील आदर्श विद्यामंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आदर्श विद्यामंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला. साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. कबड्डी, खो खो, लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले. विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाचेही सामने भरवले गेले होते. सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला. सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनाही गर्दी केली होती. मैदान तुडुंब भरले होते. क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते. बघा मुलांनो, ही बातमी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्याविषयी दिलेली आहे. आता ही पेपरात आलेली बातमी आहे आणि ह्याच्यावर आपल्याला 3 प्रश्न विचारले गेले आहेत. तर चला आपण त्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. पहिला प्रश्न होता, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? आता हे तुम्हा आम्हा सर्वांना माहितीच आहे. क्रिकेटचा देव हा सचिन तेंडुलकर यांना म्हटले आहे, म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आहे, यशाचे शिखर गाठण्यासाठी काय आपल्याजवळ असता कामा नये? बघा, या बातमीमध्ये स्पष्ट दिलं आहे, कष्ट, निष्ठा, एकाग्रता हे गुण तुमच्याजवळ असतील तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल. मग आता ह्या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय काय दिलेत? एकाग्रता, 2 कष्ट, 3 निष्ठा आणि 4 आळस. यातील पहिले 3 पर्याय जे आहेत ते आपल्याला हवे आहेत, यशाचं शिखर गाठण्यासाठी आपल्याजवळ पाहिजेत. पण आळस असता कामा नये. आळस असेल तर तुम्ही यशाचं शिखर गाठू शकत नाही, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला आळस झटकून अभ्यास करायला हवा, तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो की नाही? तसेच आहे, म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. सचिन तेंडुलकर यांना
कशासाठी निमंत्रित केले होते बरं? आता हे तुम्हाला समजलंच असेल बातमी वाचनवरून. तरी पण आपण ह्याचे पर्याय पाहूयात. पहिला पर्याय आहे शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला, विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला, आट्यापाट्या खेळायचे प्रशिक्षण द्यायला, का सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून? बघा मुलांनो, शाळेला देणगी मिळावी म्हणून त्यांना बोलवलं होतं का? नाही. आट्यापाट्याचं प्रशिक्षण देण्यासाठी बोलवलं होतं का? आता सचिन तेंडुलकर तर क्रिकेट खेळतात, तर त्यांना आट्यापाट्याचं प्रशिक्षण ते देऊ शकतात का? नाही. मग याच्यातला पर्याय काय येतो की इथे स्पष्ट दिलं बातमीमध्ये, आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव होता आणि त्याच्यासाठी सचिन तेंडुलकर यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, म्हणून या प्रश्नाचा उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण बातमी वाचन यावरील प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक नीट समजून घेतले, आधी प्रश्न वाचून घ्यायचे, नंतर बातमी वाचन केल्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मदत होईल. आज आपण बातमी वाचन हा घटक बघितलात. पुढच्या घटकामध्ये आपण जाहिरात वाचन बघून त्यावरील प्रश्न उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया. या विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे तो आपल्याला मार्क मिळवून देणारा घटक आहे. म्हणून याद्वारे आपल्याला यातील 3 गुण हे सहज मिळू शकतील. म्हणून बातमी वाचन, जाहिरात वाचन किंवा उतारा वाचन यांचा सतत सराव करावा. नेहमी दररोज एक उतारा, एक कविता, एक बातमी, एक जाहिरात यांचे वाचन करत घ्या. पेपर सोपा जाईल व तुम्हाला हमखास यश मिळून जाईल. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.